गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या शुभ दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. गेल्या 3 दिवसापासून आपण मिशन आरंभ 2026 या उपक्रमाअंतर्गत इंग्रजी विषयाच्या ज्या तासिका आहेत त्या घेत आहोत. त्या इंग्रजी विषयाच्या तासिकेतील व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जी तासिका आहे ती तासिका आपण पुढे कंटिन्यू करतोय. त्याच्याशी रिलेटेड जो टॉपिक आहे तो आज तुम्हाला आमच्या शीतल गायकवाड मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने आपणास विनंती करतो आणि आदरणीय गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. सर, आवाज येतोय का? तुमचा आवाज बंद किंवा चालू झाला तर मी तुम्हाला क्लिक करेल, बाकी तुम्ही कंटिन्यू चालू ठेवायचं. हो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर मिशन आरंभ उपक्रमांतर्गत आज आपला इंग्रजीचा तास होणार आहे. तर आज या तासिकेला जॉईन झालेल्या सर्व प्रतिभावंत विद्यार्थ्यांचं मी प्रथम स्वागत करते आणि आपल्या तासिकेला सुरुवात करते. माझे नाव आहे शीतल बाळासाहेब गायकवाड, उपाध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बुद्रुक मुली. आणि आजच्या आपल्या घटकाचे नाव आहे व्होकॅब्युलरी. त्याच्यामधील उपघटक आहे फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स. सर्वप्रथम या घटकाची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी 1ली ते 5वीची जी इंग्रजीची पुस्तकं आहेत आणि त्याच्यामध्ये गार्डन ऑफ वर्ड्स हा जो घटक असतो की त्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणते वर्ड्स किंवा शब्द माहिती असणं अपेक्षित आहे ते त्या शब्दांची यादी पुस्तकामध्ये दिलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनी ह्या घटकाची तयारी करत असताना इयत्ता 1ली ते 5वीच्या पुस्तकातील गार्डन ऑफ वर्ड्स याचा चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच छोट्या छोट्या शब्दांवरून आपल्याला शब्द शोधणं, मोठ्या शब्दातून छोटा शब्द शोधणं सोपं जाणार आहे. तर पूर्वतयारी म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी 1ली ते 5वीच्या पुस्तकातील गार्डन ऑफ वर्ड्स याचा निश्चितच अभ्यास करणं गरजेचं आहे. सर्वांनी तो करावा. आता या घटकामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता ते कोणते? तर सर दिसतीये ना स्क्रीन व्यवस्थित? हो, दिसतोय मॅडम. वर घेतली तरी चालेल थोडी. हो, किंचित. हा, ओके. 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न असतो हिडन वर्ड्स आणि दुसरा असतो फॉर्म वर्ड्स. तर हिडन वर्ड्स म्हणजे काय आणि फॉर्म वर्ड्स म्हणजे काय आपण पाहणार आहोत. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, हिडन वर्ड्स म्हणजे लपलेले शब्द. आपल्याला जो दिलेला शब्द आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, जो शब्द दिला जाणार आहे त्याच्यामध्ये लपलेले कोणकोणते शब्द आहेत ते आपल्याला शोधता आले पाहिजे. म्हणजे ते शब्द डोळ्यांनी आपल्याला दिसतात, ते सलग लिहिलेले असतात, सलग अक्षर जोडून तो शब्द तयार झालेला असतो, परंतु तो मोठ्या शब्दामध्ये लपलेला असतो. आता उदाहरणार्थच पाहायचं म्हटलं तर इथे दिलेले पहा मँगो. आणि प्रश्न जर असा आलेला असेल की मँगो या शब्दामध्ये किती हिडन वर्ड्स आहेत. हिडन वर्ड्स म्हणजे लपलेले शब्द. आता पहा मित्रांनो, मँगो मध्ये MAN, मॅन म्हणजे माणूस, हा एक शब्द आहे. त्याच्यानंतर GO, गो, हा एक शब्द आहे. आणि AN, हा तिसरा शब्द आहे. ॲन म्हणजे ॲन हे आर्टिकल आहे. तर पहा याच्यामध्ये लपलेले शब्द कोणते सापडले आपल्याला? मॅन, ॲन आणि गो, असे 3 आपल्याला लपलेले शब्द सापडले. तर लपलेले शब्दांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सलग लिहिलेले असतात. आणि जर तुमचा शब्दसाठा उत्तम असेल तर तुम्हाला तो शब्द पाहता क्षणी लक्षात येणार आहे की या शब्दामध्ये मॅन आहे, गो आहे, ॲन आहे. म्हणूनच गार्डन ऑफ वर्ड्सचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे या उपघटकावर फॉर्म वर्ड्सचा पण प्रश्न विचारला जातो. फॉर्म वर्ड्स म्हणजे काय? दिलेल्या शब्दातील
अक्षरांपासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द. म्हणजे आता यामध्ये काय होतंय की तुम्हाला ते दिसतात आहे शब्द तेही धरायचे आणि त्यातल्या लेटर्स पासून जो कोणता शब्द तयार होऊ शकतो तोही आपल्याला मोजायचा आहे. तर उदाहरणार्थ आपण मँगो हाच वर्ड घेऊया. मँगो मध्ये पहा, आपण हिडन वर्ड्स मध्ये पाहिले मॅन, त्याच्यानंतर ॲन आणि नंतर गो, असे 3 शब्द आपल्याला हिडन वर्ड्स मध्ये सापडलेले आहेत. पण या व्यतिरिक्त त्या अक्षरात त्या शब्दातील काही लेटर जुळवून आपल्याला काही शब्द तयार करता येतात का? तर पहा, यन आणि ओ हे जोडून आपल्याला नो तयार करता येतो. त्याच्यानंतर ओ आणि यन हा जोडून आपल्याला ऑन तयार करता येतो. म्हणजे बघा, हिडन वर्ड्स 3 सापडले, परंतु फॉर्म वर्ड्स मध्ये आपल्याला हिडन वर्ड्स ही धरायचेत आणि फॉर्म वर्ड्स मध्ये अक्षर जुळून तयार केलेले शब्दही धरायचे. मग अशा आपल्याला मँगो मध्ये 5 शब्द सापडले. कोणते कोणते? मॅन, ॲन, गो, नो आणि ऑन. चला तर मित्रांनो, आता आपण आहे ना थोडासा सराव करूया. व्हेजिटेबल. आता व्हेजिटेबल शब्दामध्ये बघा, आपल्याला याच्यामध्ये हिडन वर्ड शोधायचेत आणि फॉर्म वर्ड देखील शोधायचेत. आता हिडन वर्ड्स मध्ये बघा, दिसता क्षणी आपल्याला सलग एकमेकांनंतर येणारी अक्षर असतात जी अर्थपूर्ण असतात ती शोधायची असतात. आता यामध्ये बघा, व्हेजिटेबलची स्पेलिंग आहे VEGETABLE. आता लहानपणापासून पहिलीच्या वर्गापासून आपण टेबल म्हणतो. टेबलची स्पेलिंग जर आपल्याला निश्चित माहिती असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं पहिल्या क्षणी की इथे टेबलची स्पेलिंग दिसतीये TABLE. मग हा झाला आपला हिडन वर्ड्स TABLE हा शब्द आपल्याला सापडला. आता बघा बरं, दुसरा कोणता सापडतोय का? हो, तर दुसरा सापडलेला आहे आपल्याला गेट. गेट म्हणजे मिळवणे. गेट हे पहा, GET. नंतर कोणता सापडतोय बघा, ABLE. एबल. एबल म्हणजे पात्र असणे. एबल पण सापडला, हा पण हिडन वर्ड आहे. नंतर कोणता सापडतोय पहा, आता सगळेजण वापरतात की नाही टॅब. टॅब सापडतोय का पहा बरं, TAB हा झाला टॅब. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे 4 शब्द त्या स्पेलिंग मध्ये सलग लिहिलेले अक्षर जोडून आपल्याला अर्थपूर्ण शब्द सापडलेले आहे. सापडलेले म्हणजे का म्हणायचं सापडलेले, तर ते हिडन आहेत, लपलेले आहेत, मग आपल्याला सापडले. तर आता ह्या व्हेजिटेबल पासून आपण फॉर्म वर्ड्स पाहूया. फॉर्म वर्ड्स म्हणजे काय की हिडन वर्ड्स ही त्यामध्ये धरायचे, आणखी त्या शब्दाच्या स्पेलिंग मध्ये जे लेटर्स आहेत ते जुळून काही वेगळे अर्थपूर्ण शब्द तयार होतात का तेही आपल्याला अभ्यासायचं आहे. तर पहा, आता फॉर्म वर्ड्स मध्ये आपण टेबलही घेऊ. TABLE, एबल, गेट, टॅब. आता या व्यतिरिक्त काही शब्द तयार होतात का ते पाहूया. हे पहा, BAT, बॅट. बॅट शब्द तयार होतोय. ते दिसताना जरी ते अक्षर सलग नसतील तर ते आपल्याला जुळवायचंय. फॉर्म म्हणजे बनवणे. फॉर्म म्हणजे काय? बनवणे. तर आपल्याला शब्द बनवायचा आहे. याच्यामध्ये B दिसतोय तुम्हाला, A दिसतोय, T दिसतोय, मग बॅट शब्द तयार झाला पहा. त्याच्यानंतर कोणता होतो पहा, BAG, बॅग झाला. बॅग ही तयार होतोय. बॅग हा देखील अर्थपूर्ण शब्द आहे. आणखी कोणता होत आहे पहा, LET, लेट. लेट हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे. आता हे मुलांना कसं कळणार आहे? जोपर्यंत तुमचा शब्दसाठीचा अभ्यास पूर्ण होत नाही किंवा बऱ्यापैकी चालू असत नाही तोपर्यंत तुम्हाला हे शब्द सापडणं थोडंसं अवघड होणार आहे. त्याच्यामुळेच मी पुन्हा तुम्हाला हे सजेस्ट करील की तुम्ही गार्डन ऑफ वर्ड्सचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. लेट. हा, तर पहा, हिडन वर्ड्स आपल्याला 4 सापडले, परंतु फॉर्म वर्ड्स मध्ये आपल्याला
1 2 3 4 5 6 7 असे 7 शब्द आपल्याला याच्यामध्ये सापडले. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हेजिटेबल या शब्दामध्ये 3 अक्षरी शब्द किती तयार होतात. मग अशा वेळेस तुम्हाला किती फॉर्म वर्ड्स होतात 3 अक्षरी 3 लेटर वर्ड्स. तर मग पहा गेट, टॅब, बॅट, बॅग, लेट हे असे 5 शब्द तयार होतात. हे फॉर्म वर्ड्स मध्ये होतात. चला पुढचं आपण उदाहरण पाहूया. फॉरगेटेबल, फॉरगेटेबल विसरण्याजोगे. आता या मोठ्या शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा. तर लपलेले शब्द दिसता तुम्हाला फॉर दिसतंय, FOR. त्याच्यानंतर लगेच तुम्हाला गेटही दिसतंय, टेबल आहे TABLE. त्याच्यानंतर गेट आहे, हे पहा ऑर पण आहे यामध्ये OR. ऑर हा शब्द देखील हिडन आहे, लपलेला आहे, तो आपल्याला दिसतोय. लक्ष दिलं की आपल्याला तो शब्द दिसतोय. त्याच्यानंतर आणखी कोणते शब्द असतील बरं जे लपलेले आहेत? बरोबर, ठीक आहे. फॉर, गेट, टेबल, ऑर हे शब्द या स्पेलिंग मध्ये लपलेले आपल्याला दिसून येतात. आता यापासून तयार करायचे आपल्याला शब्द, हे पण धरायचे. फॉर, गेट, टेबल, ऑर हे लपलेले शब्द. आणि आणखी तयार कोणते करता येतील पहा. मागाच्या सारखेच आपण म्हणू शकतो की टॅब आहे. टॅब हा लपलेला शब्द आहे, TAB. आणखी कोणता तयार करता येऊ शकतो आपल्याला पहा बरं. टू तयार करू शकतो आपण, TO2. नंतर बॅग, BAG. हे पहा इथे B आहे, AG बॅग तयार झाला. आता पुढे BAT बॅट तयार होईल. LET लेट सुद्धा शब्द तयार होतो आहे. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो की दिलेल्या स्पेलिंग मध्ये आपल्याला लपलेलेही शब्द शोधता आले पाहिजे म्हणजे हिडन वर्ड्स, आणि फॉर्मही करता आले पाहिजे म्हणजे त्यातील अक्षर जुळून वेगळे अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करता आले पाहिजेत. त्यानंतर आपण पुढे आणखी एक उदाहरण घेऊ, डॉंकी. तर यामध्ये लपलेले शब्द आपण शोधूया. डॉंकी यामध्ये लपलेला शब्द कोणता आहे पहा. DO दिसतं क्षणी दिसतंय, एका मागोमाग आलेले अक्षर जुळून आलेला अर्थपूर्ण शब्द की जो आपल्याला पाहता क्षणी लक्षात येतो की यामध्ये डू आहे. नंतर ऑन आहे पहा, ON ऑन. बरोबर आहे. डू म्हणजे करणे, ऑन म्हणजे च्यावर, आणि त्याच्या पुढे आहे की, KEY की म्हणजे चावी. हे लपलेले शब्द आपल्याला यामध्ये दिसून येतात. हे हिडन वर्ड्स म्हणतात. हिडन वर्ड हा प्रश्नामध्ये शब्द जर आला की त्यामध्ये फक्त लपलेले शब्द आपल्याला शोधायचे आहे. त्याच्यापासून फॉर्म कोणकोणते वर्ड्स होतात पहा बरं. फॉर्म मध्ये होतात, त्याच्यामध्ये आपण डू हिडन वर्ड्स ही घ्यायचे आहेत म्हणजे लपलेले शब्दही धरायचे आणि अक्षर जुळून आणखी कोणते अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल तेही पाहायचे. तर पहा बरं कोणता शब्द तयार होतो. नो, NO. पहा ऑन आहे तर आपण नो तयार करू शकतो. NO जुळवून तयार केला. त्याच्यानंतर कोणता शब्द तयार होईल. वन. लक्षात आलं पाहिजे फक्त, ONE. वन हा शब्द तयार झाला. त्याच्यानंतर बघा NOD नॉड. नॉड म्हणजे मान हलवणे. NOD नॉड. तर अशा प्रकारे फॉर्म वर्ड्स आपल्याला इथे शोधता येतात. फॉर्म वर्ड्स मध्ये अनेक शब्द तयार करता येऊ शकतात. एकमेकांना जुळणारे लेटर्स जर आपण जुळून शब्द तयार करू शकलो, लक्षात आलं तर ते उत्तमच आहे. आणखी एका शब्दाचा आपण अभ्यास करणार आहोत, टुगेदर.
टुगेदर या शब्दामध्ये पहा, पाहता क्षणी लक्षात येणारा शब्द आहे टू. हा लपलेला शब्द आहे टू. त्यानंतर पहा बरं, मग अशी पाहिल्याप्रमाणे गेट. जेव्हा आपल्याला हे शब्द शोधायचे असतात त्यामधले शब्द फार छोटे छोटे, त्याच्यामुळे त्याचा सराव नियमित असणं गरजेचं आहे. की गेट हा तुम्ही पूर्वी ऐकलेला पाहिजे, पाहिलेला पाहिजे, तर तुमच्या लक्षात येणार पहिल्या क्षणी की याच्यामध्ये गेटही आहे बाबा. पुढे आहे THE द. पहा बरं सापडतोय की नाही. हा, तर हा द सापडलेला आहे आपल्याला. आणखी कोणता शब्द सापडतोय? हर. HER हर. हे पहा, टू गेट द हर, असे आपल्याला 4 शब्द याच्यामध्ये लपलेले सापडलेले आहेत. आता याच पासून आपण फॉर्म वर्ड्स करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण हिडन वर्ड्स ही धरतो की या शब्दातील अक्षरांपासून कोणकोणते अर्थपूर्ण शब्द तयार होतात. टू, गेट, द, हर, आणि आणखी कोणते शब्द तयार होतील पहा बरं. हॉट. हे बघा, HOT हॉट शब्द तयार झालेला आहे. हॉट. त्याच्यानंतर हे पहा, आणखी एक शब्द तयार होतो देअर. THERE देअर शब्द तयार होतो. त्याच्यानंतर पहा GO गो हा सुद्धा शब्द तयार होतो. ते सलग जरी नसले तरी आपण जुळून शब्द तयार करू शकतो, म्हणूनच त्याला फॉर्म वर्ड्स म्हणजे बनवलेले शब्द. GO गो. त्याच्यानंतर पहा OR और सुद्धा शब्द तयार होतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो सराव करतोय त्यामधून तुमच्या लक्षात येतच असेल की हिडन वर्ड्स हे सलग दिसणारे शब्द असतात, तर फॉर्म वर्ड्स त्या शब्दातील अक्षर जुळून तयार केलेले शब्द असतात. आता कोकोनट हा शेवटचा एक सराव घेऊया आपण, त्याच्यानंतर आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर कोकोनट या शब्दामध्ये सगळ्यांनी विचार करा बरं, कोणकोणते हिडन वर्ड्स दिसतात आहे. मला तर पहिल्या क्षणात ON दिसलेला आहे पहा. ON ऑन. त्याच्यानंतर NUT नट. नट हा शब्द आपल्याला सापडलेला आहे पहा. ऑन आणि नट हे 2 शब्द मला हिडन वर्ड्स म्हणजे लपलेले सापडता आलेले आहे. आणखी कोणते आहेत का? लक्ष द्या बरं. हा, तर हिडन वर्ड्स मध्ये ON ऑन आणि NUT नट असे 2 शब्द आपल्याला सापडले आहेत. चला आता आपण यापासून शब्द तयार करू, फॉर्म वर्ड्स, की ज्यामध्ये ऑन ही घ्यायचं आहे आपल्याला, नट हा देखील शब्द घ्यायचा आहे, आणि अक्षर जुळून आणखी कोणता शब्द तयार करता येईल का ते आपल्याला पाहायचं आहे. हे पहा आता, ON ऑन हा हिडन वर्ड्स आहे, पण NO हा फॉर्म वर्ड्स आहे. आपण तयार केला बघा त्यातील अक्षरांपासून. नो. त्याच्यानंतर CUT कट. CUT कट हा सुद्धा शब्द आपण तयार केलेला आहे. त्यानंतर कॉट. COT कॉट हा देखील आपल्याला शब्द तयार करता येऊ शकतो. तर पहा, हिडन वर्ड्स आपल्याला 2च सापडले, पण फॉर्म वर्ड्स आपण 5 तयार केलेले आहेत. त्यापैकी 2 शब्द हे आपल्याला ऑलरेडी सापडलेले आहेत, ऑन आणि नट, आणि त्याच्यापासून अक्षर जुळून आपण नो तयार केला. कट. CUT कट.
COT कॉट हे आपल्याला शब्द तयार करता आलेले आहेत. चला तर सराव बऱ्यापैकी झालेला आहे की लपलेले शब्द कसे शोधायचे आणि त्यानंतर त्यातील अक्षरांपासून शब्द कसे तयार करायचे. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. तर हे पहा, काही कीवर्ड्स असतात, ते कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हा प्रश्न आहे ते सिलेक्ट द हिडन वर्ड इन एलिफंट विच इंडिकेट्स अन इन्सेक्ट. आता हे पहा, हिडन वर्ड्स हा आपला कीवर्ड आहे, म्हणजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला यात लपलेला शब्द शोधायचा आहे, तयार करायचा नाही, लपलेला शब्द शोधायचा आहे. आणि हे पण कळालं पाहिजे की त्यांनी इथे इन्सेक्ट शोधायला सांगितले. इन्सेक्ट म्हणजे कीटक, इन्सेक्ट. आता ह्या शब्दातील लपलेले शब्द आता पाहता क्षणी मुलांच्या लक्षात येत आहे, तुमच्या लक्षात येत आहे की अँट तुम्ही पहिलीपासून तुम्हाला माहिती आहे, अँट म्हणजे मुंगी. आता बीचा प्रश्नच येत नाही, पर्यायावरून पण आपण उत्तराकडे जाऊ शकतो. आता पहिला प्रश्न आहे बी मधमाशी, तिचा प्रश्नच येत नाही कारण याच्यामध्ये बी नाहीच. आणि दुसरा ऑप्शन आहे हेन. आता HEN पण आपल्याला फॉर्म करायचा नाही आणि हेन ही कीटक नाही, हेन ही बर्ड आहे, त्याच्यामुळे तेही आपल्याला घेता येणार नाही. पुढचा आपला ऑप्शन आहे ANT, हा बरोबर हिडन वर्ड. अँट म्हणजे मुंगी, अँट म्हणजे मुंगी. तर मग आपला हा ऑप्शन बरोबर आहे. तरी पण आपण चौथा ऑप्शन पाहूया, फ्लाय, FLY, फ्लाय म्हणजे उडणे. याच्यामध्ये एफ नाहीच आहे आणि त्याचा विषयही नाही, फ्लायचा काही विषय नाही. त्यांनी जर असं म्हटलं असतं की व्हर्ब शोधा, तर व्हर्ब म्हणजे क्रियापद, तर आपण फ्लाय हे हा पर्याय बरोबर केला असता. परंतु इथे आपल्याला अपेक्षित आहे इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे कीटक, तर कीटक मध्ये अँट हा आपल्याला ऑप्शन निवडता येऊ शकतो. तर पहा, आता एलिफंट मध्ये पण तुम्हाला असे मोठे मोठे वर्ड्स तुम्ही घरी सरावासाठी आपल्या पुस्तकातून शोधायचे आणि त्या शब्दापासून कोणकोणते हिडन वर्ड सापडतील, कोणकोणते फॉर्म वर्ड सापडतील याचा तुम्ही सराव करायचा आहे. दुसरा प्रश्न आहे चूज अ सेन्स ऑर्गन विच इज formed by using letter from the word teacher. सेन्स ऑर्गन, फॉर्म बघा, हा शब्द तुम्हाला लक्षात आला पाहिजे की आपल्याला फॉर्म करायचंय, बनवायचंय, त्यातले अक्षर जुळवून आपल्याला शब्द बनवायचा आहे. पण कोणता शब्द बनवायचा आहे? चूज अ सेन्स ऑर्गन, म्हणजे सेन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय. कोणतं ज्ञानेंद्रिय याच्यामध्ये लपलेलं आहे किंवा ते बनवायचं आहे त्यातील अक्षरांपासून, हा प्रश्न आहे. चूज अ सेन्स ऑर्गन विच इज फॉर्म बाय युझिंग लेटर फ्रॉम द वर्ड टीचर. टीचर या शब्दातील अक्षरांपासून ज्ञानेंद्रियाचं नाव शोधा. आता बघा, अशा वेळेस तुम्ही ना पर्यायांकडे जायचं. पर्यायामध्ये काय आहे की TEA, टी काही सेन्स ऑर्गन आहे का? नाही, टीचा ऑप्शन नाही. EAR, इयर, आता इथेच सापडते पहा, EAR, इयर तयार होतोय. इयर म्हणजे कान, म्हणजे आपलं उत्तर हेच आहे. तरी पण पुढच्या ऑप्शनचा आपण विचार करूया. HEAR, हियर, HEAR, हियर म्हणजे ऐकणे, परंतु हे ज्ञानेंद्रिय नाही, त्याच्यामुळे ह्या पर्यायाचा विचार करता येणार नाही. पुढचा ऑप्शन आहे TEACH, टीच. टीच म्हणजे शिकवणे. हे काही ज्ञानेंद्रिय आहे का? नाही, हे व्हर्ब आहे, त्याच्यामुळे हाही ऑप्शन आपण घेऊ शकत नाही. तर तुम्हाला आजच्या पाठानंतर हाच अभ्यास आहे की तुम्ही तुमच्या पुस्तकातील मोठे मोठे शब्द शोधायचे, ते लिहून काढायचे आणि त्याच्यापासून त्याच्यामध्ये लपलेले म्हणजे हिडन वर्ड्स आणि त्यातील अक्षर जुळून तयार करणारे शब्द तुम्ही आज तयार करायचे आहेत. चला आता पुढचा ऑप्शन पाहूया. प्रश्न 2 मिनिटं. प्रश्न आहे सिलेक्ट द हिडन वर्ड
इन ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला असतो, वाचलेला असतो, लिहिलेला असतो. सिलेक्ट द हिडन वर्ड इन ब्लॅकबोर्ड विच इंडिकेट्स ॲनिमल. ॲनिमल. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला कीवर्ड कोणता सापडला आहे? हिडन वर्ड. म्हणजे इथे तयार करायचंय का तुम्हाला? नाही, इथे तुम्हाला शोधायचंय. तो शब्द शोधायचा आहे की जो त्याच्यामध्ये लपलेला आहे. आणि काय शोधायचंय शब्द शोधताना? की तो ॲनिमल आहे. ॲनिमल. ॲनिमल म्हणजे प्राणी. ॲनिमल म्हणजे प्राणी. आता बघा अशा वेळेस तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक द्यायचं. कधी कधी मुलं काय करतात, प्रश्न नीट वाचत नाहीत आणि लगेच पर्यायावर क्लिक करून टाकतात. ते करायचं नाही. हिडन वर्ड म्हणजे आपल्याला लपलेले शब्द शोधायचे आहे. साहजिक आहे की पाहिल्या लक्षात यायला पाहिजे. पण आता इथे पहा, BLACK ब्लॅक मध्ये काही दिसत नाहीये. आता BEAR बियर. बियर म्हणजे अस्वल. परंतु इथे ई नाहीच आहे. इथे दिसतोय का तुम्हाला ब्लॅकबोर्ड मध्ये ई कुठे? म्हणजे पहिला ऑप्शन आपला कट होतो. आणि हिडन वर्ड्स आहे तो. हिडन म्हणजे दिसता क्षणी दिसायला पाहिजे, तर नाहीये. आता लॅक. लॅक ह्या काही प्राणी नाहीये आणि लॅक हा शब्द जरी हिडन असला तर लॅक म्हणजे कमी असणे. तर हाही ऑप्शन आपला निकालात निघतो. पुढचा आहे कॅट. आता कॅट हा सलग दिसतच नाहीये कुठे. CA आणि T तर नाहीच आहे, म्हणजे हाही ऑप्शन आपला चुकीचा आहे. आता पुढे पहा, बोअर. BOAR. हे पहा, BOAR हा बोर शब्द सापडला, जो की हिडन आहे. हिडन म्हणजे लपलेला. आता बोर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना जर माहिती नसेल की बोर म्हणजे काय, तर बोर म्हणजे रानडुक्कर. परंतु इथं प्रश्न काय आहे? हिडन वर्ड. त्याच्यामुळे तुम्हाला जरी माहिती नसलं तर हा लपलेला शब्द आहे, सलग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ला आपण बरोबर म्हणायचं आहे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ब्लॅकबोर्ड पासूनच आपण काही शब्द तयार होतात का बघू, फॉर्म होतात का बघूया. हा, तर ब्लॅक हा शब्द त्याच्यामध्ये लपलेला आहे, BLACK ब्लॅक. त्याच्यानंतर बोर्ड हा शब्द आहे, BOARD. आणखी लॅक हा शब्द आहे, LACK. एक सराव म्हणून, हा प्रश्नाचा भाग नाहीये, पण एक माहिती असावं किंवा सराव असावं म्हणून मी हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवून घेते. लॅक. लॅक म्हणजे कमी असणे. त्याच्यानंतर कोणता शब्द आहे बघा, ओके, हिडन वर्ड्स एवढे आहे, ब्लॅक, त्याच्यानंतर लॅक, नंतर आपण आता पर्यायामध्ये शोधलेला BOAR बोअर म्हणजे रानडुक्कर. त्याच्यानंतर आपल्याला तर तयार करायचे, आपण तयार करूया काही शब्द या अक्षरापासून, फॉर्म करूया. OR ऑर. त्याच्यानंतर कोणता शब्द तयार करता येईल पार? DO डू. हे बघा, CARD कार्ड. CARD कार्ड हा देखील आपल्याला शब्द यापासून तयार करता येऊ शकतो. त्याच्यानंतर CAR कार. बघा किती आपण फॉर्म करतोय वर्ड्स. आपल्याला छोटे छोटे शब्द माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर माहिती असेल तर आपल्याला शब्द शोधणं सोपं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण हिडन आणि फॉर्म वर्ड्स कोणते शोधले? ब्लॅक, बोर्ड, लॅक, बोर हे हिडन वर्ड्स आहेत. त्यानंतर ऑर, जे की आपण तयार केले, ऑर, डू, कार्ड CARD आणि कार CAR. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न फार सोपा आहे पहा. Which of the following words is not formed by the letters of cupboard?
फॉर्म कीवर्ड सापडला का? फॉर्म. नॉट फॉर्म की दिलेल्या शब्दामधून कोणता शब्द तयार होत नाही. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज नॉट फॉर्म बाय द लेटर्स ऑफ कबर्ड. कबर्ड या शब्दापासून कोणता शब्द तयार होत नाही. नॉट फॉर्म तयार होत नाही, बनवला जात नाही असा कोणता शब्द आहे? तर मग तुम्ही पर्यायावरून जायचं, इथे तयार करत बसायचं नाही. अशा वेळी तुम्ही पर्याय पाहायचे. आता बघा PUT. PUT दिसतोय का रे? म्हणजे हाच तयार होत नाहीये. आपला पहिलाच ऑप्शन उत्तर येत आहे. तरी पण आपण बाकीचे 3 ऑप्शन बघूया की PUT टी दिसतच नाही, म्हणजे हा शब्द तयार होणार नाही कबर्ड पासून. दुसरा पर्याय बघूया आपण, बॅड. BAD बॅड. बॅड हा शब्द तयार झालेला दिसतोय बघा. BAD हे 3 अक्षर जुळून आपण बॅड शब्द म्हणजे हा तयार होतो. पुढे आहे CUB कब. हे पहा CUB CU आणि B हे शब्द जुळवून आपल्याला कब हा शब्द तयार करता येईल. कब म्हणजे छावा. पुढे पहा PAD PAD हे 3ही लेटर जुळून आपल्याला पॅड हा शब्द तयार करता येतो. म्हणजे आपला पर्याय काय आहे? कोणता येत नाही. या दिलेल्या अक्षरापासून किंवा दिलेल्या शब्दामधून कोणता शब्द तयार करता येत नाही. तर अशा वेळेस पर्यायावरून जायचं आणि पर्याय क्रमांक 1 पुटला आपण गोल करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, which word is hidden in house. बघा हाऊस या शब्दामध्ये कोणता शब्द लपलेला आहे? हिडन या शब्दाकडे लक्ष ठेवा. हिडन म्हणजे लपलेला. कोणता शब्द लपलेला आहे? विच वर्ड इज हिडन इन हाऊस. हाऊस या शब्दामध्ये कोणता शब्द लपलेला आहे? लपलेला म्हणजे दिसता क्षणी तुमच्या लक्षात आलेलं पाहिजे. तर पहा SO सो हा हिडन वर्ड आहे का? नाही, हा फॉर्म वर्ड आहे म्हणजे बनवलेला. तर तो ऑप्शन आपला बरोबर येणार नाही. पुढे आहे HE ही हा शब्द आहे, परंतु तो हिडन आहे का? नाही, तो तर आपण तयार केला. H इथे आहे, A इथे आहे आणि मग तो जुळवून आपण ही तयार केला. त्याच्यामुळे हाही ऑप्शन आपला बरोबर येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, पर्याय आहे SHE शी हा देखील शब्द आहे, परंतु तो लपलेला आहे का? नाही, तो तर आपण तयार केला, फॉर्म केला. SHE त्याच्यामुळे हाही पर्याय आपला नाही. आता शेवटचा बघूया, US. हा पहा लपलेला शब्द आपल्याला लगेच सापडतो. US हा अस शब्द आपल्याला सापडला की नाही, याला म्हणायचं हिडन वर्ड. हिडन म्हणजे लपलेला, दिसता क्षणी जुळवलेले अक्षर असतात, एका मागोमाग आलेले असतात, म्हणून याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. आणखी याच्यामध्ये एक हाऊस मध्ये आणखी कोणता हिडन वर्ड आहे बरं? हिडन म्हणजे लपलेला. हे पहा यूज म्हणजे वापरणे. USE हा देखील हिडन वर्ड आहे. त्यांनी जर असं सांगितलं की हाऊस या शब्दामध्ये 3 अक्षरी लपलेला शब्द शोधा. फाइंड द हिडन वर्ड विच हॅव 3 लेटर्स. फाइंड इट. तर मग तुम्हाला जर फाइंड करायला सांगितलं आहे, लपलेला शब्द शोधायला सांगितला आहे, पण तो 3 अक्षरी पाहिजे, तर अशा वेळेस तुम्ही USE यूज हा शब्द शोधू शकता. हा देखील हिडन वर्ड आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न वाचा बरं तुम्ही मनात. Which verb is hidden in the word vegetable? Which verb
इज हिडन इन द वर्ड व्हेजिटेबल. आता इथे बघा, तुम्हाला समजलं पाहिजे की काय विचारलंय, हिडन वर्ड विचारलंय म्हणजे लपलेला शोधायचंय. तयार करायचंय का, तर नाही, लपलेला. आणि कोणता शोधायचा आहे, व्हर्ब शोधायचा आहे. व्हर्ब, व्हर्ब म्हणजे काय, क्रियापद. आता तुम्हाला क्रियापद माहिती पाहिजे, जसे की डू, प्ले, डान्स, वर्क, रीड, राईट, अशा प्रकारचं व्हर्ब म्हणजे क्रियापद आपल्याला इथे शोधायचं आहे. कोणत्या शब्दातून शोधायचं आहे, लपलेला शब्द व्हेजिटेबल. आता पहा, अशा वेळेस ही पर्यायांचा विचार करायचा. टॅब, टॅब हा लपलेला शब्द आहे, TAB, टॅब. परंतु हा वर्ब आहे का, तर नाही, हा वर्ब नाहीये. पुढचा शब्द आहे लेग, LEG, लेग. परंतु हा हिडन शब्द आहे का, आणि लेग म्हणजे पाय, म्हणजे हा क्रियापद असू शकत नाही. आणि हा हिडनही नाहीये म्हणजे लपलेला नाही, आपण तयार केलेला आहे, म्हणजे हाही ऑप्शन आपला नाहीये. पुढे आहे गेट, GET. ह्या पहा, लपलेला शब्द सापडला की नाही. आणि गेट म्हणजे मिळवणे. शी गेट द ट्रॉफी, म्हणजे गेट म्हणजे मिळवणे, तिने ट्रॉफी मिळवली. गेट म्हणजे मिळवणे, तर गेट हा वर्ब आहे, गेट हा वर्ब आहे, म्हणून हा शब्द आपल्याला पर्यायामध्ये निवडावा लागेल. पुढे आहे चौथाही ऑप्शन आपण पाहून घेऊया, बीट, BIT, बीट. आता याच्यामध्ये आय दिसतोय का कुणाला, व्हेजिटेबल मध्ये आय नाही, म्हणजे हा पर्याय आपल्याला निवडताच येणार नाही. अशा प्रकारे प्रश्न वाचताना त्याच्यामध्ये काय विचारलंय याची खात्री करायची, की हिडन वर्ड विचारला आहे की फॉर्म वर्ड विचारला आहे, वर्ब विचारला आहे, इन्सेक्ट विचारला आहे की बॉडी पार्ट्स विचारले आहेत, आणि त्यातून तो शब्द आपण शोधायचा. अतिशय सोपा हा घटक आहे. जर तुमचा शब्दसाठा उत्तम असेल आणि तुम्ही यावर मेहनत घेणार असाल आणि गार्डन ऑफ वर्ड्सचा चांगला अभ्यास करणार असेल, तर हा घटक, हे हक्काचे 2 मार्क तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, which of the following words is not form. बघा, लगेच लक्षात अंडरलाईन करून घ्यायचं हे शब्दाला. फॉर्म म्हणजे बनवायचं आहे, नॉट फॉर्म म्हणजे नाही, ज्याच्यापासून बनवला जाणार नाही. नॉट फॉर्म बाय द लेटर्स ऑफ वर्ड कासल. कासल, कासल या शब्दापासून कोणता शब्द तयार करता येणार नाही किंवा तयार होणार नाही. नॉट फॉर्म. आता हे नॉट फॉर्म जर नीट वाचलं नाही मुलांनी, की ते कॅटला पण, की नॉट फॉर्म म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही की इथे कोणता शब्द तयार होणार नाही असं विचारले, ते फॉर्म पाहिलं की लगेच कॅटला क्लिक करून टाकतात किंवा टीला क्लिक करून टाकतात. हे असं नाही करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचंय, नॉट फॉर्म म्हणजे याच्यापासून बनवला जाणार नाही असा शब्द शोधायचा. त्याच्यामुळे प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचत चला, त्याच्यामधील कीवर्ड्सला अंडरलाईन करत चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नॉट फॉर्म म्हणजे बनवला जाणार नाही असा शब्द शोधायचा आहे. तर पहिला ऑप्शन पहा, EAR. आता पहा, बनवायचेत ना आपल्याला, तर मग अक्षर जुळवावे लागतील. आता इथे पहा, EA, पण ए दिसतोय का रे, ए तर कुठेच दिसत नाहीये. ऑप्शन मध्ये ए आहे, इथे ए नाही, म्हणजे हाच शब्द तयार केला जाणार नाहीये. पहा, इयर. तरी आपण पुढचे ऑप्शन्स पाहूया. पुढे काय आहे, कॅट, CAT. असं तुम्ही, जर तुम्हाला उत्तर सापडले तर परीक्षेमध्ये तुम्ही त्यालाच क्लिक करायचंय, तुम्ही बाकीचे ऑप्शन्स वाचायचे नाहीत. जर तुम्हाला दिसतंय की इथे ए आहे, इथे ए नाही, तर अशा वेळेस तुम्ही पर्याय क्रमांक 1 ला क्लिक करायचंय. पण इथे एक सराव म्हणून मी तुम्हाला 4ही ऑप्शन कसे शोधलेत, आपण त्यापासून तयार कसे केले ते पाहणार आहोत. पुढे आहे कॅट. आता याच्यामध्ये सी तर सापडतो, सी सापडतोय का पहा बरं, सी नाहीये, म्हणजे हाही ऑप्शन आपण, ही ऑप्शन सी याच्यामध्ये सापडत नाही, म्हणजे हाही ऑप्शन आपल्याला घेता येणार नाही. पुढे काय आहे, सेट. सॉरी, हा प्रश्न जरा चुकीचा आहे, माफ करा. पुढचा ऑप्शन काय आहे, सेट. त्याच्यामध्ये यस दिसतोय का,
सॉरी विद्यार्थी मित्रांनो, थोडी जम्बलिंग झाली माझी. आपण पाहूया. वर्ड्स नॉट फॉर्म बाय द लेटर्स ऑफ वर्ड कासल. आता आपल्याला ह्या शब्दामध्ये शोधायचंय. सॉरी, मी फॉर्म मध्ये शोधत होते, ह्या कासल मध्ये शोधायचंय. पहिला ऑप्शन आहे EAR. EAR. आता याच्यामध्ये आर दिसतोय का कासल मध्ये तुम्हाला? ह्या शब्दामध्ये नाही, म्हणजे हाच ऑप्शन उत्तर असणार आहे. पुढे काय आहे? कॅट. CAT. हा तर तयार होतोय. त्याच्यानंतर काय आहे? SET. सेट हा शब्द देखील फॉर्म होतोय. पुढे काय आहे? TEA. हा शब्द देखील तयार होतो. हे तीनही शब्द तयार होतात, पण कोणता शब्द तयार होत नाहीये? EAR. आर याच्यामध्ये नाहीच, म्हणून हा आपला ऑप्शन आहे. बघा, आता आपण ह्या कासलमध्ये कोणकोणते शब्द तयार होतात एकदा परत लिहून काढूया. CAST. AS. ऍज. त्याच्यानंतर CAT. कॅट. TEA. टी. तयार करतोय आपण फॉर्म वर्ड्स. त्याच्यानंतर AT. ऍट. हे पहा. LET. लेट. SET. सेट. SAT. सॅट. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म वर्ड्स तयार करता येऊ शकतात. की बघा, कासल हा शब्दापासून आपण किती शब्द तयार केले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 अशा प्रकारचे आपण फॉर्म वर्ड्स तयार केले. म्हणजे यामध्ये लपलेले शब्द आणखी तयार करणारे शब्द असे आपण मिळून 7 शब्द तयार केले. पुढचा प्रश्न आहे, which of the following words is not formed by the letters from the word carrot. कॅरेट म्हणजे काय मुलांनो? गाजर. Which of the following words is not formed? तयार होत नाही. by the letters from the word carrot. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडा तुम्ही विचार करा, यातला कोणता ऑप्शन असेल शोधा बरं. सॉरी. की कॅरेट या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही, हा आपला प्रश्न आहे. नॉट फॉर्म कोणता शब्द तयार होणार नाही? बघा, CAT. कॅट पहिला ऑप्शन आहे, हा तयार होतोय. त्याच्यानंतर म्हणजे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणता आहे प्रश्न शब्द? CROW. याच्यामध्ये डब्ल्यू दिसतोय का रे? कॅरट या शब्दामध्ये मला तर डब्ल्यू दिसतच नाहीये, कुणालाच दिसत नसणार आहे, म्हणजे हा शब्द कॅरेट पासून क्रो तयार होणार नाही. पुढचा प्रश्न आहे, पर्याय आहे COT. कॉट. सी दिसतोय, ओ दिसतोय आणि टी दिसतोय. कॉट हा शब्द तयार होणार आहे. पुढे काय आहे बघा, COAT. कोट. कोट हा शब्द देखील सापडतोय, COAT. म्हणजे हाही तयार होतोय. मग आपल्याला कोणता शोधायचा आहे? नॉट फॉर्म. नॉट फॉर्म म्हणजे काय पर्याय येणार आपला? की क्रो. क्रो हा शब्द आपल्याला याच्यामध्ये सापडलेला नाही किंवा आपण तयार करू शकत नाही, कारण याच्यामध्ये डब्ल्यू नाही. हा पर्यायामधूनही आपण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. तर पाहूया आपण कॅरेटमध्ये कोणकोणते शब्द आपल्याला हिडन सापडतात ते पहा. हिडन वर्ड्स. आता पाहूया आपण. CAR. कार. त्याच्यानंतर कार हाच हिडन वर्ड आपल्याला सापडला. आता तयार करूया काही शब्द. CAT. कॅट. COT. कॉट.
COAT, कोट, COAT, कोट. AT, at. OR, or. RAT, rat. TO, to. हे पहा, अशा प्रकारे आपण याच्यामधून तयार केले शब्द. कार, कॅट, कॉट, कोट, ऍट, ऑर, रॅट, टू. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पष्टीकरणातून तुमच्या लक्षातच आलं असेल की जेव्हा तुम्ही प्रश्न वाचाल तेव्हा तो विचारपूर्वक वाचायचा आहे. त्याच्यामध्ये काय विचारलंय, हिडन वर्ड विचारला आहे की फॉर्म वर्ड विचारला आहे, याचा तुम्ही नीट बारकाईने प्रश्नामध्ये कीवर्ड शोधायचा आहे आणि त्यानुसार पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट हिडन. नॉट हिडन प्रश्न वाचतानाच लगेच तुम्ही अंडरलाईन करून घ्यायचे अशा कीवर्ड्स की नॉट हिडन म्हणजे लपलेला नाही असा शब्द आपल्याला शोधायचा आहे. इन द गिव्हन वर्ड, कोणता गिव्हन वर्ड दिलेला आहे, बलून, BALLOON, याच्यामध्ये कोणता शब्द लपलेला नाही, लपलेला नाही. तर आता पर्यायाकडूनच जाऊया आपण की जे जास्त सोपं आहे. ON हिडन आहे, लपलेला आहे, सापडतोय, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही. ऑल, ALL, ऑल हिडन आहे, लपलेला आहे, म्हणजे हाही ऑप्शन आपलं उत्तर नाही. पुढे आहे मून, MOON. आता OON आहे पण यम आहे का, नाही, म्हणजे हा लपलेला शब्द नाही. आपला पर्याय हाच आहे. परंतु तरीही आपण चौथा शब्द बघूया, BALL, बॉल. हा पण लपलेला आहे, पण प्रश्न काय विचारलाय, कोणता लपलेला नाही, तर मून हा शब्द लपलेला नाहीये पहा. म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे 3. चला आता आपण बॉल पासून कोणकोणते शब्द तयार होतात ते पाहूया. बलून पासून लपलेले शब्द आपण शोधूया हिडन वर. बॉल, ऑल, ऑन, हे लपलेले शब्द. आणखी तयार कोणते करता येतील बरं मुलांनो, नो, नो. आणखी कोणता शब्द तयार करता येऊ शकतो बरं, बॅन, BAN, हे पहा, BAN, बॅन म्हणजे प्रतिबंध करणे. तर आपल्याला थोडंसं या प्रकारे प्रत्येक शब्दामधले लपलेले शब्द म्हणजे हिडन वर्ड्स आणि फॉर्म वर्ड्स याचा जर आपला सराव असेल तो करायचाच आहे. आणि तो सराव तुम्ही जर केला तर तुम्हाला हे प्रश्न सोपे जाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट हिडन इन द गिव्हन वर्ड. तर प्रश्न बघा, नॉट हिडन विचारलेले. नॉट हिडन म्हणजे लपलेला नाही. कोणत्या शब्दामध्ये शोधायचे आपल्याला, समटाइम्स. समटाइम्स या शब्दामध्ये कोणता शब्द लपलेला नाही असा प्रश्न विचारलाय. नॉट हिडन इन द गिव्हन वर्ड. आता आपण अशा वेळेस पर्यायांचाच विचार करायचा की आपल्याला कोणत्या शब्दात लपलेला दिसत नाहीये. पहा, MET, मेट, हा हिडन वर्ड दिसतोय तुम्हाला, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही. टाइम, TIME, हे पहा, टाइम, TIME, हाही शब्द लपलेला दिसतोय, TIME. पुढे काय आहे, सम, SOME, सम, हाही शब्द लपलेला दिसतोय पहा, SOME, हाही शब्द लपलेला आहे. आणि चौथा ऑप्शन आहे TIN. आता पहा, TIM आहे, TIN आहे का, TIM, म्हणजे हा आपल्याला ऑप्शन निवडता येईल की टीन हा पर्याय आपला नाही, की जो लपलेला नाहीये तो सापडतोय का आपल्याला याच्यामध्ये, ह्या शब्दामध्ये नाही, म्हणून टीन हा ऑप्शन आपलं उत्तर आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, यामधून तुम्हाला एकच सांगणं आहे की जो आपण सराव घेतलेला आहे आज, त्या सरावामध्ये हे अपेक्षित आहे की तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या मोठ्या शब्दांमधून छोटे छोटे शब्द शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वारंवार सराव केला पाहिजे. तर हा प्रश्न तुम्हाला हक्काचे, हा घटक तुम्हाला हक्काचे 2 मार्क मिळवून देणार आहे. सिलेक्ट, पुढचा प्रश्न, सिलेक्ट द हिडन वर्ड इन अपोजिट विच इंडिकेट्स अ वर्ब. आता अपोजिट या शब्दामध्ये त्यांनी शोधायला सांगितलंय. अपोजिट या शब्दामध्ये लपलेला शब्द शोधा जो की वर्ब आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. अपोजिट या शब्दामध्ये लपलेला शब्द शोधा जो की वर्ब आहे. तर लपलेला शब्द शोधायचा आहे, जे की सोपं आहे. मी तुम्हाला सांगितलं, सलग अक्षर लिहिलेले असतात आणि ते अर्थपूर्ण असतात. आता पहा, साईट. साईट, साईट म्हणजे एखादं ठिकाण, एखादी जागा. त्याच्यामुळे हे काही वर्ब नाही, म्हणजे हा ऑप्शन आपल्याला नाही निवडायचा. पुढे काय आहे? PUT. हा तर दिसतच नाही. यू दिसतोय का तुम्हाला इथे कुठे? नाही, यू दिसत नाही, म्हणजे हाही ऑप्शन आपल्याला घेता येणार नाही. पुढचा पर्याय आहे आपला EAT. EAT लपलेला दिसतोय का? ए नाही दिसत कुठेच, म्हणजे हाही ऑप्शन आपल्याला निवडता येणार नाही. पुढचा आहे सिट. सिट म्हणजे बसणे. SIT आहे का बघा बरं लपलेला? हा बघा, सापडला का तुम्हाला? SIT, सिट हा शब्द सापडलेला आहे, लपलेला आहे, हिडन वर्ड आहे आणि जो की वर्ब आहे. सिट म्हणजे बसणे, म्हणून आपण हा पर्याय निवडायचा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड विच इज नॉट हिडन इन अनसर्ड. प्रश्न बघा, नॉट हिडन आहे, जो शब्द लपलेला नाही. कोणत्या शब्दामधून शोधायचा आहे? आन्सर मधून. आन्सर मध्ये कोणता शब्द लपलेला नाही? सिलेक्ट द वर्ड म्हणजे तो शब्द शोधा, निश्चित करा की जो लपलेला नाही. अनसर्ड या वर्ड मध्ये, अनसर्ड या शब्दामध्ये जो लपलेला नाही. आता पाहूया आपण. WERE, वर किंवा वेअर ही म्हणतात काही मुलं. वेअर हा शब्द आपल्याला हिडन आहे, हा लपलेला आहे, आपल्याला सापडतो, म्हणजे हे ऑप्शन हा घेता येणार नाही, कारण नॉट आहे ना, म्हणजे कोणता लपलेला नाही असं विचारले. पुढे आहे ॲन. ॲन हा देखील पर्याय बरोबर आहे की म्हणजे हा लपलेला शब्द आहे. पुढे आहे सॉ. SAW, SW आहे पण ए नाहीये आणि लपलेला शोधायचा आहे ना. ए जरी तिकडे असेल तर हाही घेता येणार. हा घेता येईल, हा आपला ऑप्शन आहे. माफ करा, हा आपला ऑप्शन आहे सॉ, की लपलेला नाहीये. लपलेला नाही, तो तयार करता येईल. SAW तयार करता येईल, परंतु लपलेला नाही. पुढे आहे रेड. रेड बघा, हा लपलेला शब्द आहे, पण आपल्याला प्रश्न काय विचारला? लपलेला नाही असा शोधायचा आहे. लपलेला नाही तो कोणता आहे? SAW. SAW लपलेला आहे का? नाही, तो तर फॉर्म वर्ड्स आहे, म्हणून हा आपला पर्याय क्रमांक 3 हा आपला ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी 3 letters meaningful words can be formed from the word golden. गोल्डन या शब्दापासून 3 अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील? आता हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. आपल्याला हे शोधावं लागणार आहे की 3 अक्षरे. आता इथे गोल्ड आपल्याला दिसता क्षणी दिसते, पण गोल्ड घेता येईल का? नाही. आता 3 अक्षरे कोणकोणते शब्द तयार होतात ते पाहूया आपण. OLD, ओल्ड, हे पहा ओल्ड. नंतर DEN, डे, फॉर्म म्हणजे बनवायचेत आपल्याला. DEN, डे. त्याच्यानंतर GOD, गॉड. त्याच्या विरुद्धही बनवू शकतो DOG, डॉग. LOG, लॉग.
लॉग म्हणजे लाकडी ओंडका. पुढे आहे LEG लेग. LEG लेग म्हणजे पाय. पुढे कोणतं तयार करता येईल? NOD नॉड. नॉड म्हणजे मान हलवणे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, किती शब्द आपण तयार केले? 3 अक्षरी. ओल्ड, डेन, फॉर्म केलेत ना, बनवायचे. ओल्ड, डेन, गॉड, डॉग, लॉग, लेग, नॉट असे 7 शब्द आपल्याला गोल्डन या शब्दापासून तयार करता येणार आहे. म्हणजे पर्याय आपला 4, 5, 6, 7. 7 हा आपला पर्याय आहे आणि मग आपल्याला याच्यामधून 7 हे 3 अक्षरी शब्द सापडले. 3 अक्षरी. तसं गोल्ड ही आपल्याला तयार करता येऊ शकतो. GOLD गोल्ड म्हणजे सोने. परंतु हा 3 अक्षरी येणार नाही, म्हणून हा आपण घेऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, which of the small words form teach is not meaningful. आता ह्या शब्दापासून तयार होणारे शब्द फॉर्म करायचे, परंतु जो मिनिंगफुल नाही, अर्थपूर्ण नाही, टीच या शब्दापासून. तर आपण पर्यायांकडेच पर्यायांचा विचार करूया. हे पहा, पहिला पर्याय आहे EACH इच. इच म्हणजे प्रत्येक. हा मिनिंगफुल आहे आणि जो तयार होतो. EACH हा मिनिंगफुल आहे. पुढे कोणता आहे? TEA टी. बघा, TEA टी म्हणजे हा पण मिनिंगफुल शब्द आहे, म्हणजे हा तयार होतो. पुढे काय आहे? TACH टॅक. हा शब्द आता नॉट मिनिंगफुल आहे, आपल्याला याचा अर्थ लागत नाही, अर्थ नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. पण तरीही आपण शेवटचा ऑप्शन बघूया. EAT. EAT इट म्हणजे खाणे. आता हा मिनिंगफुल वर्ड आहे, पण आपल्याला इथे नॉट मिनिंगफुल विचारला आहे, की जो अर्थपूर्ण नाही असा शब्द, की त्याचं उत्तर आहे टॅग. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया आपण. फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड हिडन इन द वर्ड इनरिचमेंट. इनरिचमेंट मध्ये डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे थोडक्यात विशेषण, की विशेषण असणारा शब्द आपल्याला शोधायला सांगितलेला, लपलेला शब्द शोधायला सांगितलेला आहे. इनरिचमेंट मध्ये कोणता शब्द विशेषण आहे डिस्क्राइबिंग वर्ड? आता पहा, एनरिच. एनरिच हा शब्द आहे, परंतु तो विशेषण नाही. एनरिच म्हणजे प्रगल्भ करणे, वाढवणे. पुढे आहे दुसरा पर्याय आहे रिच. रिच हे पहा, RICH रिच हा हिडन वर्ड आहे. रिच म्हणजे श्रीमंत. रिच म्हणजे श्रीमंत. पुढे काय? CHIT, परंतु हा हिडन वर्ड नाही आणि हा विशेषणही नाहीये, डिस्क्राइबिंग वर्ड नाहीये. म्हणजे आपलं उत्तर खरं तर रिच म्हणजे श्रीमंत. पुढे आहे CHIT शब्द तर तयार होतोय, पण आपल्याला हिडन पाहिजे आणि डिस्क्राइबिंग वर्ड पाहिजे. पुढे आहे मर्चंट. MERCH नाहीये, हा पण ऑप्शन चुकीचा आहे. आपलं उत्तर आहे रिच. रिच म्हणजे विशेषण, डिस्क्राइबिंग वर्ड आणि जो की हिडन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे ह्या प्रकरणाचा सराव केलेला आहे आणि या सरावामधून तुमच्या लक्षात आलेलं असेल की जर तुम्ही मोठे मोठे शब्द घेतले, जसे की आपण तासाच्या सुरुवातीला पाहिलेला आहे की हे पहा, फॉरगोटेबल हा प्रश्न आपण पाहिला होता की फॉरगेटेबल मध्ये हिडन वर्ड्स कोणते आहे, म्हणजे जे की पाहता क्षणी लक्षात येतील असे कोणते शब्द आहेत आणि त्यापासून आपण तयार कोणकोणते करू शकतो. याचा जर तुम्ही मोठमोठे शब्द घेऊन जर सराव केला तर निश्चितपणे त्या सरावाचा उपयोग तुम्हाला असा होणार आहे की तुम्हाला पाहता क्षणी हिडन वर्ड सापडतील आणि त्यातून छोटे छोटे शब्दही तुम्हाला सहजपणे तयार करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वर्षभराच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या घटकाचा अभ्यास वाढवण्यासाठी गार्डन ऑफ वर्ड्स, जे की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे,
त्याचाही तुम्ही निश्चितपणे अभ्यास करा आणि या घटकामध्ये 100% तुम्ही तुमचे मार्क मिळवा. धन्यवाद. थँक्यू मॅडम. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेच्या माध्यमातून आदरणीय गायकवाड मॅडम यांनी आपणास एखाद्या शब्दापासून एखादा हिडन वर्ड आणि फॉर्म वर्ड कसा शोधायचा किंवा फॉर्म वर्ड कसा तयार करायचा याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणास केलेलं आहे. तर त्याबद्दल पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने गायकवाड मॅडम यांचे हार्दिक आभार. आणि उद्या आपण पुन्हा भेटूया एका नवीन तासिकेसह. ओके, हॅव अ नाईस डे.